नमस्कार मित्रांनो, आज नागपंचमी आहे आणि पहिले म्हणजे तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज नागपंचमी दिवस म्हणजे एकदम खास दिवस आहे। आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आमच्या गावात नागपंचमी कशी साजरी केली जाते आणि नागपंचमीची पूजा कशी केली जाते। मित्रांनो, बघा नागपंचमीनिमित्त आमच्या घरात काय तयारी चालू आहे हे बघा। मोदक चालू आहेत आणि हे बघा हळदीतल्या पानातल्या पातोळ्या बनवल्यात। आणि मित्रांनो, आता आम्ही नागपंचमी साजरी करण्यासाठी गावात निघालोत, तर चला आता गावात जाऊया। आणि मित्रांनो, आमचा गावचा रस्ता बघा, मस्त साईडला आजूबाजू हिरवा हिरवा गार आहे। ही बघा आमच्या गावची नदी, आजूबाजूला बघा झाडं आहेत, मस्त की शेत आहेत। आणि हा बघा मित्रांनो, आम्ही आता गावात पोहोचलोय। गावात सुरुवातीलाच हा बघा आमचा मंदिर लागतो, आई बिसाई देवीचं मंदिर आहे। आणि मित्रांनो, आम्ही हे बघा घरी पोचलो आहोत। नागपंचमीसाठी बघा नागोबाचा ताना आणलाय। मित्रांनो, आता आम्ही नागोबा पूजायला चाललोत। ही बघा आई। मित्रांनो, आता आम्ही नागोबा पूजासाठी राकेश दादाकडे आलोत। आणि मित्रांनो, हा बघा हा आमचा कुलदैवत आहे। आणि ह्या बघा या वहिनी आता पूजन करतायत आणि या नाणी आहेत। आई पूजन करते। आणि मित्रांनो, ही बघा बरीच मंडळी नागपंचमीची पूजा करून गेलेली आहेत। स्मिरा पूजा करत आहे। आणि मित्रांनो, हे बघा नागपंचमी निमित्त आईने मोदक केलेत बघा। सांचीने पटकन उचलला आणि खायला घेतलाय। मित्रांनो, तुमच्या गावात नागपंचमी कशी साजरी केली जाते आणि काही परंपरा असतील आणि काही नवीन पदार्थ असतील तर ते कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, अशा सणांमुळेच आपली कोकणची परंपरा, संस्कृती आणि जुन्या आठवणी जिवंत आहेत। म्हणूनच आपल्या कोकणची हीच खरी ओळख आहे। मित्रांनो, आमचा नागपंचमीचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या कोकण एक रस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।